लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण लाडक्या बहिणींना आता मेसेज यायला सुरुवात झाली आहे. आता हे मेसेज कोणाला येत आहेत, या मेसेज मध्ये नक्की काय सांगितलंय, याचा संदर्भ काय असणार आहे, कोणती कागदपत्र लागणार, सर्व सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. चला व्हिडिओच्या मूळ मुद्द्याला सुरुवात करूयात. मित्रांनो, लाडक्या बहिणींना काल परवापासून एक मेसेज यायला सुरुवात झाली आहे. आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा मेसेज येतोय कोणाला, तर लक्षात घ्या, ज्यांना जून जुलै महिन्यापासून योजनेचे पैसे बंद झाले आहेत आणि मग पैसे बंद झाल्यानंतर ज्या लाडक्या बहिणींनी आपले विनंती अर्ज अंगणवाडी सेविका असतील किंवा पंचायत समिती कार्यालयामध्ये जमा केले होते, तर त्यांचे अर्ज आता अंगणवाडी सेविकांनी किंवा पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांनी हे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठवले आणि त्यानंतर आता अर्ज केलेल्या लाडक्या बहिणींना हे मेसेजेस यायला सुरुवात झाली आहे. आता हा मेसेज नक्की काय सांगतोय ते पाहूया. तर बघा, आपल्याच एका फॉलोअरने मला हा मेसेज पाठवला होता की त्यांना असा मेसेज आलाय. तर यामध्ये बघा काय सांगितलंय, आपण संदर्भीय अर्जाकरिता अपील 1 दाखल केलेले आहे. या अपिलाची सुनावणी खालील तपशिलाप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये अपील सुनावणी दिनांक 3/9/2025 रोजी दुपारी 12 वाजता. आता ही अपील नक्की विषय काय होता तर लक्षात घ्या. तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यात आले होते आणि त्यानंतर तुम्ही या योजनेच्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहात, म्हणून तुम्हाला योजनेचे पैसे पुन्हा एकदा सुरू करावेत असा विनंती अर्ज असेल किंवा डॉक्युमेंट असतील, ते तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे दिले होते आणि मग ते अंगणवाडी सेविकांनी पुढे पाठवले. आता हे उपविभागीय अधिकारी, आता हे पुणे विभागासाठीच आहे. तुमचा जो कोणता जिल्हा असणार आहे त्या जिल्ह्यापर्यंत हे डॉक्युमेंट गेल्यानंतर त्या ठिकाणी आता तुमची ऑफलाईन पद्धतीने तुमच्या समोरच एक पडताळणीची प्रक्रिया होणार आहे. आणि ही पडताळणी प्रक्रिया आता या संदर्भातील या ज्या महिला आहेत किंवा या ज्या लाडक्या बहीण आहेत त्यांची 3 सप्टेंबर 2025 रोजी ही पडताळणी होणार आहे. दुपारी 12 वाजता होणार आहे आणि त्यांना या ठिकाणी बघा अपील सुनावणीचे ठिकाण देखील सांगण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी पुणे उपविभाग, पुणे यशवंत चव्हाण भवन, जुनी जिल्हा परिषद इमारत, 3रा मजला, आंबेडकर चौकाजवळ, पुणे आणि पुढे पिनकोड टाकण्यात आलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, आता तुम्हाला वेगळा मेसेज असणार आहे. तुम्हाला अपीलचे सुनावणी ठिकाण देखील वेगळं असणार आहे. प्रत्येकाला पुणे येईल किंवा हे ठिकाण येईल असं नसतं. तुमचा जिल्हा कोणता आहे काय आहे त्यानुसार ही अपील सुनावणी होणार आहे. आता यामध्ये खाली बघ महत्वाचे पॉइंट आहेत. तरी आपण सुनावणी करता आपले लेखी निवेदन व सर्व कागदपत्रासहित प्रत्यक्ष उपस्थित राहावे. यामध्ये सर्वात महत्वाचा हा मुद्दा आहे की तुम्हाला यामध्ये एक लेखी निवेदन म्हणजेच की तुम्ही एक अर्ज करायचा आहे. त्या अर्जावर सर्व तुम्हाला माहिती लिहायची आहे. आता काय माहिती लिहायची आहे तर बघा, अर्जावरती तुमचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर नाव टाकल्यानंतर तुम्हाला 2 नंबरला तुमच्या अर्जावरती काय लिहायचं आहे तर विषय लिहायचा आहे की विषयामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे चालू करण्याबाबत हा विषय लिहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे नाव झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला खाली काय लिहायचं आहे की लाडकी बहीण योजनेचा मी लाभ घेतला. त्यानंतर माझ्या कुटुंबामध्ये 2 किंवा 3 महिलांनी जेवढ्यांनी लाभ घेतलाय त्यांची नावं टाकायची आहेत आणि यापुढे विवाहित 1 आणि अविवाहित 1 दोघी, जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी अविवाहित नसेल तर एकच विवाहित जिला हे पैसे चालू ठेवायचे आहेत. आणि पैसे चालू ठेवायचे कोणाला तर जिने हा अर्ज केलता, अंगणवाडी सेविकांकडे डॉक्युमेंट दिलते, तिचं नाव टाकायचं आहे आणि ही माहिती तुम्हाला लिहायची आहे. आणि ही माहिती तुम्हाला घेऊन, तो अर्ज घेऊन तुम्हाला दिले जे ठिकाण तुम्हाला आले त्या ठिकाणा तुम्हाला जावे लागणार आहे. त्यानंतर अजून एक या मेसेज मध्ये महत्वाचं काय सांगितलंय, आपण उपस्थित न राहिल्यास आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. म्हणजेच की 3/9/2025 ला 12 वाजता आता या लाडक्या बहिणीला तुम्हाला जो मेसेज येईल त्या मेसेज मध्ये तुमची तारीख असेल, वेळ असेल, त्यावेळी तुम्हाला त्या ठिकाणी जाणे बंधनकारक असणार आहे. तुम्हाला काही जरी झालं तरी तिथे जावेच लागेल, अन्यथा योजनेचे तुमचे पैसे बंद करण्यात येतील, ते पुन्हा सुरू होणार नाहीत. आता जे बंद झाले आहेत ते पुन्हा कधीच सुरू होऊ शकत नाहीत. म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला जर हा मेसेज आला असेल, मेसेज आलाय का कमेंट करून आधी सांगा. नसेल आला तरी तुम्हाला हा मेसेज येऊ शकतो आणि मेसेज आल्यानंतर
तुम्हाला या पडताळणी प्रक्रियेसाठी स्वतः उपस्थित राहायचे आहे. उपस्थित राहताना तुम्हाला तुमचा जो निवेदन आहे तो अर्ज घेऊन या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये काय सांगितलंय तर लक्षात घ्या, यामध्ये सर्व कागदपत्रासहित उपस्थित राहावे लागले असे सांगितले आहे. आता कागदपत्र कोणती कोणती लागणार तर लक्षात घ्या, यामध्ये कागदपत्रात तुम्हाला सर्वात महत्त्वाचे काय लागणार आहे तर सर्वात महत्त्वाचे तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रांच्या यादीमध्ये मी सांगतोय ती सर्व कागदपत्र घेऊन जायचं आहे. पहिलं कागदपत्र तुमचं असणार आहे ते म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे. काय घेऊन जाणार तुम्ही तर आधार कार्ड तुमचं घेऊन जायचं आहे तुम्हाला सोबत जाताना. त्यानंतर तुम्हाला दुसरं महत्वाचं तुमचं कुठलं डॉक्युमेंट असणार आहे तर ते असणार आहे तुम्हाला रेशन कार्ड. तुमचे रेशनिंग कार्ड त्याची झेरॉक्स काढून तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जायची आहे. रेशनिंग कार्ड नंतर तुम्हाला काय लागणार आहे तर तुम्हाला तुमच्या बँकेचं पासबुक लागणार आहे. ते पासबुक देखील तुम्ही यामध्ये घेऊन जा. आणि चौथं डॉक्युमेंट तुम्हाला कुठलं लागणार असेल तर तुम्हाला या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला देखील घेऊन जावे लागू शकते. नसेल तरी चालेल, परंतु जर तुमच्याकडे असेल तर शाळा सोडल्याचा दाखला देखील तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जा किंवा त्याचा फोटो असेल तर फोटो देखील तुम्ही घेऊन जा. जेणेकरून त्या ठिकाणी जर तुमचं वय पाहायचं असेल तर तुमचं वय शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून तुमचं वय ठरवतात. कारण अनेकांनी आधार कार्ड एडिट केलं असं देखील निदर्शनास आले आहे. त्यामुळे तुमचे आधार कार्ड जर चाललं नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला घेऊन जावे लागू शकतं. परंतु मी पुन्हा एकदा सांगतोय लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जेव्हा हा मेसेज येईल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी जावेच लागेल. तुम्ही जर गेला नाहीत तर तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाहीत. तुम्ही अटी व निकषांमध्ये पात्र असू द्या किंवा काहीही असू द्या, तुम्हाला जर योजनेचे पैसे जून जुलैचे आले नसतील, तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकांकडे दिले असतील किंवा तुम्ही तुमचा विनंती अर्ज पंचायत समिती अथवा अंगणवाडी मधून केला असेल आणि तुम्हाला जर असा मेसेज येईल, तो मेसेज आल्यानंतर तुम्हाला ही कार्यवाही करून घ्यायची आहे. ही कार्यवाही जर तुम्ही केली नाही तर योजनेचे पैसे तुमचे कायमस्वरूपीचे बंद होतील. परत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. जेव्हा 2100 रुपये होईल तेव्हा देखील तुम्हाला योजनेचा निधी हा मिळणार नाही. त्यामुळेच तुम्हाला आता काही जरी करून या ठिकाणी जावे लागणार आहे. मला 100% मान्य आहे चुकीचं आहे, कारण आता लाडक्या बहिणींना लांब लांब जावे लागेल, त्या ठिकाणी पडताळणी करावी लागेल. ही सर्व किचकट प्रक्रिया आहे. परंतु सरकार आता म्हणतंय की सर्व ऑफलाईन पद्धतीनेच आम्ही करणार आहे, आम्ही ऑनलाईन पद्धतीने ही पडताळणी प्रक्रिया करणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जावे लागेल. त्यामुळे लवकरात लवकर जा आणि तुमची ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या, अन्यथा तुम्हाला योजनेचा पुढचा लाभ मिळणार नाही. ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या कमेंट मध्ये आपण पुन्हा एकदा व्हिडिओ घेऊन येऊ किंवा तुम्हाला कमेंट मध्ये उत्तर देखील देऊ. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.